आपल्या हिंजवडीमध्ये काल मिक्सर ट्रकच्या धडकेत आयटीमध्ये काम करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना सकाळी 11:30 वाजता झाली। या अवजड वाहनांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत बंदी असते। मागच्याच महिन्यात इन्फोसिस सर्कल समोर अशाच एका मिक्सरने प्रत्युषा बोराटे या 11 वर्षीय मुलीचा बळी घेतला होता। तेव्हा पण खूप मोठी बातमी झाली होती। प्रत्युषाच्या आईवडिलांनी न्यायासाठी दाद मागितली होती आणि हे अवजड वाहने यांची वाहतूक दिवसा बंद व्हावी यासाठी ते अजून पण आंदोलन करतायत। काही महिन्या अगोदर एक भरधाव मिक्सर ट्रक पलटी झाला होता। त्यात 2 मुली चिरडल्या गेल्या। ऍक्सिडेंट एवढा भयंकर होता की त्यांची हाडी सुद्धा मिळाली नाही। हिंजवडीची ट्रॅफिक समस्या एवढी मोठी की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील 2 महिन्यात 3 वेळा हिंजवडीचा दौरा केला। त्या ठिकाणी अजित पवारांचा दौरा झाला। जवळपास त्याच एरियामध्ये हे ऍक्सिडेंट झाले। हिंजवडीमध्ये जे ट्रॅफिक होतं त्याचं एक कारण म्हणजे हे ट्रक देखील आहे। अजित पवारांच्या दौऱ्यानंतर वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी छोटे छोटे बेसिक बदल करण्यात आले। अवजड वाहनाची वाहतूक दिवसा बंद करण्याचा निर्णय का नाही घेण्यात आला? मागच्याच महिन्यात एका चिमुकलीचा जीव गेला। त्यानंतर तिच्या पालकांनी आणि आयटी एम्प्लॉईजनी आंदोलन केले। त्यानंतर पण हा निर्णय घेण्यात नाही आला। माझ्या मुलीच्या सोबत घडले ते आणखीन मुलींसोबत घडायला नाही पाहिजे। ह्यांनी ताबडतोब रिॲक्शन घेऊन डंपर बंद केले पाहिजे। आता काल अशाच एका ट्रकमुळे एका मुलीचा जीव गेला, तर याला जबाबदार कोण? सिस्टीमचं याकडे लक्ष नाही, पोलिसांचं याकडे लक्ष नाही आणि चौकात बऱ्यापैकी ट्रॅफिक पोलीस उभेच राहतात। साधं बिना हेल्मेटचं कोणी हिंजवडीमधून जाऊ शकत नाही। एवढे कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलीस इथे आहेत। कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर असून पण मिक्सर ट्रक इथून जातात याचं मला नवल वाटतं। मे बी तुम्ही GR काढला असेल किंवा काढत असाल, पण GR काढण्यासाठी एवढी बळी जाण्याची वाट का बघितली? या ट्रकला दिवसा रस्त्यावर बंदी आहे तरीही रस्त्यावर दिसतात, म्हणजे यांच्या डोक्यावर कुणाच तरी हात असेल ना। तुमच्या निष्काळजीपणामुळे खूप लोकांचे जीव गेलेत। आता तरी कायद्याचं पालन केलं पाहिजे। जय हिंद।